हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण सी प्रोग्रामिंगच्या नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम, सी टोकन्स, कॅरेक्टर सेट ऑफ सी प्रोग्राम या सर्व गोष्ट बघितल्या आणि त्यामध्ये प्रोग्राम कसं करायचा हे सुद्धा आपण बघितलं. पण प्रोग्राम करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे इनपुट अँड आउटपुट ऑफ सी प्रोग्राम. म्हणजे इनपुट कसं घ्यायचं आणि स्क्रीनवरती डिस्प्लेवरती आउटपुट कसं डिस्प्ले करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं बेसिक गोष्ट आहे. सी प्रोग्रामिंग म्हणजे एनी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला आउटपुट कसं सेट करायचं असतं, इनपुट कसं घेतो आपण, आणि प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजची एक वेगवेगळी काय असते मेथड्स असतात, एक वेगवेगळे फंक्शन्स दिलेले असतात आणि ते फंक्शन्स यूज करून तुम्हाला काय करायचं आहे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये इनपुट कीबोर्ड थ्रू घ्यायचं आहे अँड आउटपुट तुम्हाला स्क्रीनवरती तुमच्या डिस्प्लेवरती डिस्प्ले करायचं आहे. त्याला आपण डिझायर्ड आउटपुट म्हणतो आपण त्याला, की आपल्याला हवं तसं. मग हे छोटे छोटे प्रोग्राम करून आपण काय करतो मोठमोठे सॉफ्टवेअर्स बनवत असतो. मग त्याचंच बेसिक आपण काय करणार आहोत बघणार आहोत. मग आजचा जो टॉपिक आहे तो आहे मॅनेजिंग इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन्स. मॅनेजिंग इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन्स कशामधला इन सी प्रोग्रामिंग मधला सी प्लस प्लस, जावा, पायथॉन. प्रत्येकाची इनपुट आउटपुट मॅनेज करण्याची मेथड फंक्शन्स वेगवेगळे आहेत, ते आपण नंतर बघू. आधी जो आपला बेस आहे सी प्रोग्रामिंगचा तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. जे बेसिक आहे सी प्रोग्रामिंगचं एकदा बेसिक झालं तर आपण सी प्लस प्लस, जावा, पायथॉन, डेटा स्ट्रक्चर युजिंग सी तो सुद्धा सब्जेक्ट्स त्याचेही लेक्चर आपण काय करणार आहोत सुरू करणार आहोत. तर मॅनेजिंग इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन्स इन सी प्रोग्रामिंग लँग्वेजेस. तर एक ऍडिशनचा प्रोग्राम आपण केला होता ज्यामध्ये आपण काय केलं होतं की हॅश इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट .h म्हणजे हेडर फाईल आणि त्याच्यामध्ये वॉइड मेन आणि सिंपल मध्ये फक्त मी काय केलं होतं इंटिजर a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20 and c इज इक्वल टू a प्लस b. printf %b and c तुम्ही ते ch ने क्लिअर स्क्रीन घेतलंय त्याच्यामुळे तुम्हाला कन्सोल इनपुट आउटपुटची फाईल जी आहे ती लोड करावी लागणार आहे. आपण हे सर्व बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रामिंग मध्ये बघितलं होतं. हेडर फाईल्स कशा इन्क्लूड करायचा, डॉक्युमेंटेशन सेक्शन कसा, हा एक बेसिक प्रोग्राम आहे. यामध्ये काय केलंय आपण ऍज अ इनपुट डायरेक्टली आपण काय केलंय इनपुट सप्लाय केलेलं आहे. ए ला डायरेक्ट 10 व्हॅल्यू देऊन दिली, बी ला डायरेक्ट 20 व्हॅल्यू देऊन दिली, सी मध्ये ऍडिशन केली a प्लस बी, ऍडिशन प्रिंट केली. आता हे प्रिंटफ फंक्शन आहे, हे आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. प्रिंटफ फक्त हे काय आपल्याला आउटपुट प्रिंट करण्यासाठी आपण हे वापरतो. SCH गेट कॅरेक्टर आणि क्लिअर स्क्रीन हे सोडून द्या, हे सर्व आपण इन डिटेल मध्ये. पण आजचं जे काय आपलं मॅनेजिंग इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन्स, ते इनपुट a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20 हे झालं आपलं इनपुट आणि तेच प्रिंट केलं पण प्रिंटफने. तेच काय केलं प्रिंटफने हे इनपुट. आता ह्या इनपुटचा एक डिसएडव्हांटेज काय की a इज इक्वल टू 10 केलं, b इज इक्वल टू 20 केलं आणि ज्यावेळेस तुम्ही कोड रन करता तुमचा त्यावेळेस तुम्ही ह्या व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. त्यावेळेस या कंपाईल टाइम व्हॅल्यू झाल्या म्हणजे कोड टाइम ज्यावेळेस तुम्ही कोड करता त्यावेळेसच्या व्हॅल्यू झाल्या.
ज्यावेळेस तुम्ही कोड रन करता त्यावेळेस तुम्ही ह्या व्हॅल्यू चेंज करू शकत नाही, त्यावेळेस तुम्ही ह्या व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. मग ह्या मॅनेजिंग इनपुट आउटपुट ऑपरेशन मध्ये अशी काही तुम्हाला फंक्शन्स दिलेले आहेत, त्या फंक्शनचा यूज करून तुम्ही काय करू शकता, इनपुट घेऊ शकता. एक सिंपल मेथड आहे इनपुट घेण्याची. तुम्ही असे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने काय करू शकता, इनपुट घेऊ शकता, प्रिंट करू शकता. मग तेच आज आपल्याला बघायचं आहे. आज आपण दोन फंक्शन बघणार आहोत, ज्याने तुम्ही इनपुट घेता आणि ज्याने तुम्ही आउटपुट प्रिंट करता, ज्याचा मॅक्झिमम यूज आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये करतो. असे दोन फंक्शन आहेत, ती फंक्शन कोणती आहेत? पहिलं फंक्शन आहे स्कॅनएफ फंक्शन. पहिलं फंक्शन आहे सी मध्ये आपण मॅक्झिमम टाइम यूज करतो, स्कॅनएफ फंक्शन. आणि दुसरं फंक्शन आहे प्रिंटएफ फंक्शन. स्कॅनएफ फंक्शन, प्रिंटएफ फंक्शन. ह्या स्कॅनएफ फंक्शन म्हणजे काय आहे की आपण इनपुट घेतो, इनपुट फ्रॉम कीबोर्ड, इनपुट फ्रॉम कीबोर्ड अँड आउटपुट ऑन स्क्रीन म्हणू किंवा डिस्प्ले म्हणू, जो पण तुमचा डिस्प्ले असेल, स्क्रीनवरती आउटपुट देण्याचं काम प्रिंटएफ करतं आणि कीबोर्ड कडून इनपुट घेण्याचं काम काय कोण करतं, स्कॅनएफ करतं. ही दोन फंक्शन आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायची आहे. आणि हे बघताना काय करा, प्रिव्हियस लेक्चर सुद्धा आहेत, ती सुद्धा बघा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. तुमच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, जेणेकरून सर्वांना ह्या गोष्टी मिळतील. सगळ्यांना बेसिक गोष्टी सी प्रोग्रामिंगच्या जाणून घेता येतील, सगळ्यांना बेसिक गोष्टी सी प्रोग्रामिंगच्या जाणून घेता येतील. त्यामुळे काय करा, माझे जे व्हिडिओ लेक्चर्स येतील ते काय करा, शेअर करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ लेक्चर आले ते बघण्यासाठी काय सबस्क्राईब सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. तर आपण काय बघणार आहोत आज, स्कॅनएफ फंक्शन अँड प्रिंटएफ फंक्शन. स्कॅनएफ फंक्शन अँड प्रिंटएफ फंक्शन. तर हे पहिलं फंक्शन बघू, स्कॅनएफ. का, आधी इनपुट घेऊ, मग ते आउटपुट कसं स्क्रीनवरती डिस्प्ले करायचं ते बघू. आधी इनपुट घेऊ, आधी घ्यायचं मग द्यायचं. आपली पहिल्यापासून पद्धत आहे, घेतल्याशिवाय देत नाही. म्हणून आधी घेऊ, कीबोर्ड कडून घेऊ. म्हणून पहिलं फंक्शन बघणार आहोत, स्कॅनएफ फंक्शन. स्कॅनएफ फंक्शन काय करतं, ज्या पद्धतीने तुम्ही a = 10, b = 20 अशा व्हॅल्यू तुम्ही या व्हेरिएबलला देतात. प्रिव्हियस लेक्चर मध्ये व्हेरिएबल म्हणजे काय ते सुद्धा सांगितलेलं आहे, त्याचं डिक्लेरेशन कसं करतो, त्याचं इनिशियलायझेशन कसं करतो ते सुद्धा तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. तर a = 10, b = 20. जर ह्या पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू देतात तर ह्याच व्हॅल्यू ज्या आहेत तुम्ही स्कॅनएफने सुद्धा देऊ शकतात. तर स्कॅनएफचा सिंटॅक्स आहे, लक्षात ठेवा. प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जसं मॅथमॅटिक्स मध्ये फॉर्म्युला असतो, त्याच पद्धतीने प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये काय असतो, सिंटॅक्स असतो. काय असतो, सिंटॅक्स असतो. आणि तोच सिंटॅक्स आपण काय करतो, एव्हरी टाइम प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे कोड करत असताना तोच सिंटॅक्स आपल्याला जसा तसा वापरावा लागतो. का, कारण की तो हेडर फाइल्स मध्ये ऑलरेडी स्टोअर केलेला आहे. हेडर फाइल्स मध्ये ऑलरेडी स्टोअर केलेला आहे आणि तो जसाच्या तसा सिंटॅक्स आपल्याला हवा असतो. जसाच्या तसा सिंटॅक्स आपल्याला हवा असतो. तर स्कॅनएफचा सिंटॅक्स काय, स्कॅनएफ डबल कोट मध्ये तुम्ही कंट्रोल स्ट्रिंग देता. कंट्रोल स्ट्रिंग म्हणजे तुम्हाला आउटपुट म्हणजे इनपुट कशा पद्धतीचं घ्यायचं आहे ते, इनपुट कशा पद्धतीचं घ्यायचं आहे ते, ती जी असते ती कंट्रोल स्ट्रिंग असते, ती तुम्ही घेता. आणि त्यानंतर तुम्ही काय करता, आर्ग्युमेंट 1 आर्ग्युमेंट 2 असं कंटिन्युअसली तुमचं चालत असतं आणि सेमीकोलन. हा स्कॅनएफचा काय आहे, सिंटॅक्स आहे, फॉर्म्युला आहे.
आपल्या सिंपल भाषेमध्ये. तर कंट्रोल स्ट्रिंग म्हणजे काय की समजा जर मी एक व्हेरिएबल घेतला इंटिजर ए, काय घेतला इंटिजर ए जर व्हेरिएबल घेतला आणि ह्या व्हेरिएबलला मला जर 10 ही व्हॅल्यू त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची असेल तर मी काय करतो स्कॅनएफ कंट्रोल स्ट्रिंग मध्ये काय करतो, हा कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे इंटिजरचा टाईपचा व्हेरिएबल मी काय येतो %d मध्ये, जे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये डेटा टाइप्स मध्ये सांगितलंय की शॉर्ट जी कीवर्ड आहे की आहे ती कोणती यूज करतो, ती प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलंय. इंटिजर साठी %d, तुम्हाला त्या स्क्रीनवरती इमेज दिली होती. %d घेतल्यानंतर याची जी व्हॅल्यू तुम्हाला कोणत्या तरी मेमरी ऍड्रेसला स्टोअर करावी लागेल, म्हणून एम्परसँड यूज करतो, %a. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, ए ला काय करतो व्हॅल्यू देतो युजिंग स्कॅनएफ फंक्शन. तुम्ही काय करता त्या ए मध्ये काय करता व्हॅल्यू स्टोअर करता, त्या ए मध्ये काय करता व्हॅल्यू स्टोअर करता आणि ती व्हॅल्यू मग काय असतो की कोणत्याही मेमरी लोकेशनला ज्यावेळेस तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता त्यावेळेस ए साठी काहीतरी जी फ्री स्पेस असेल त्या फ्री स्पेसला त्या व्हेरिएबलचं नाव जातं, ए नाव दिलं तर %d केल्यानंतर तुम्ही ऍड्रेस ऑफ ए म्हटलाय म्हणजे ऍड्रेस ऑफ ए ला जर समजा मी 10 व्हॅल्यू टाकली तर ती 10 व्हॅल्यू त्या ऍड्रेस ऑफ ए ला जाणार आणि ती त्या मेमरी लोकेशन मध्ये काय होणार स्टोअर होणार. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करता युजिंग स्कॅनएफ तुम्ही कीबोर्ड थ्रू इनपुट व्हेरिएबल मध्ये स्टोअर करता आणि कोडिंग मध्ये त्याचा यूज करता, बरोबर. तर स्कॅनएफचे तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने काय करता इनपुट घेता, इनपुट घेता. समजा मी 2 नंबर घेतले, इंटिजर नंबर 1 and नंबर 2, इंटिजर नंबर 1 and नंबर 2, आणि मी काय केलं स्कॅनएफ %2d, बघा 2d %4d आणि इकडे लिहिला नंबर 1 ampersand नंबर 2, नंबर 1 ampersand नंबर 2, 2d 4d. आता हा जो असतो ही असते विड्थ, याला काय म्हणतो विड्थ. इथं जो तुम्ही देता म्हणजे WD असतो म्हणजे विड्थ ऑफ इंटिजर, विड्थ ऑफ फ्लोट. तर तुम्ही विड्थ ऑफ कॅरेक्टर WC, WD म्हणजे विड्थ ऑफ इंटिजर, WF म्हणजे विड्थ ऑफ फ्लोट, WC म्हणजे विड्थ ऑफ कॅरेक्टर. म्हणजे तुमच्या कॅरेक्टरची तुमच्या स्ट्रिंगची विड्थ किती असणार आहे, किती कॅरेक्टर्स तुम्ही स्टोअर करू शकता. WF म्हणजे किती फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू जी असते ती कशा पद्धतीने स्टोअर करू शकता, ते फॉर्मॅट आहे. म्हणजे आउटपुटचा जो फॉर्मॅट आहे तो कसा असायला पाहिजे तो आपण याने ठरवतो, W म्हणजे विड्थने ठरवतो. तो कशाने ठरवतो, विड्थने ठरवतो. तर समजा की आपण हे 2 नंबर घेतले आणि इथे लिहिलं %2d, %4d, ampersand नंबर 1, ampersand नंबर 2, ऍड्रेस ऑफ नंबर 1, ऍड्रेस ऑफ नंबर 2. तर ती विड्थ झाली. आता बघा काय होणार, समजा जर मी आता बघा पहिला नंबर 31 टाकला आणि दुसरा नंबर 430 टाकला. पहिला नंबर काय टाकला 31, दुसरा नंबर टाकला 4230 हा टाकला. तर नंबर 1 मध्ये 31 स्टोअर होईल आणि नंबर 2 मध्ये 4230 स्टोअर होईल. 4230 स्टोअर होईल. पण तुम्ही म्हणाले
होणारच आहे. तुम्ही म्हणाल हे तर होणारच आहे, पण काय, जर मी 31476 आणि 31 किंवा 50 असा नंबर टाकून बघितला की सुरुवातीला काय केलं मी 5 डिजिट नंबर घेतला, नंतर 2 डिजिट नंबर घेतला. ह्या वेळेस स्कॅनएफ फंक्शन वेगळ्या पद्धतीने काय होईल, रिॲक्ट होईल. वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होईल म्हणजे काय, तुम्ही इथं 2D दिलाय म्हणजे हा जो नंबर आहे त्याच्यामध्ये फक्त 2च डिजिट घेईल, तो फक्त 2 डिजिट. मग 2 डिजिट घेईल म्हणजे 2 डिजिट किती आले, 31. म्हणजेच नंबर 1 मध्ये 31 आलेत आणि नंबर 2 मध्ये 50 जाणार नाही. रिमेनिंग पार्ट ऑफ द नंबर काय आहे, 476, हा नंबर 2 मध्ये जाईल. हा नंबर 2 मध्ये जाईल, 50 जाणार नाही. आता मग 50चं काय होईल, ज्या वेळेस तुम्ही नेक्स्ट टाइमला रन करणार तुमचा कोड त्यावेळेस हा 50 नंबर त्या नंबर 1 मध्ये त्यावेळेस नंबर 1 मध्ये जाईल आणि तुम्ही वेगवेगळ्या व्हॅल्यू टाकलेल्या असतील त्यावेळेस त्या व्हॅल्यू टाकलेल्या. म्हणजे जर तुम्ही इथं विड्थ दिली तर स्कॅनएप काय करतं, त्या विड्थ नुसार इनपुट घेतं, त्या विड्थ नुसार इनपुट घेतं आणि स्कॅनएफ त्यानुसार स्कॅनएफ हे पूर्णपणे त्याची जी डेफिनेशन आहे, त्याचा जो सिंटॅक्स आहे तो पूर्णपणे डिफाईन केला गेलेला आहे आणि तो ज्या पद्धतीने डिफाईन केला त्या पद्धतीनेच काय होतो, वर्क होतो. म्हणजेच जर तुम्ही 2 डिजिट दिले तर फक्त सुरुवातीला 2च डिजिट नंबर 1 मध्ये घेणार, पुढचे डिजिट घेत नाही. आणि जे पुढचे डिजिट उरलेले आहेत, रिमेनिंग डिजिट्स आहेत, ते नंबर 2 मध्ये स्टोर होणार आणि हा 50 नंबर 2 मध्ये जाणार नाही. ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइमला परत स्कॅनएफ फंक्शन कॉल करणार त्यावेळेस हा 50 नंबर 1 मध्ये स्टोर होतो. मग जर तुम्हाला कोणताही नंबर 1 मध्ये नंबर 2 मध्ये स्टोर करायचा असेल तर तुम्हाला विड्थ प्रोव्हाइड करायची गरज नाही. विड्थ कधी प्रोव्हाइड करायची, ज्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर डिजिट्स लागताय, आपल्याला ज्या पद्धतीचं आउटपुट लागतंय त्यावेळेस ते तुम्ही विड्थ प्रोव्हाइड करा. आता यामध्ये बाय डिफॉल्ट जेवढी तुम्ही नंबरला विड्थ देणार आहात ती नंबर 1 नंबर 2 मध्ये, म्हणजे समजा 3 4 7 6 आणि 50, तर ह्या वेळेस म्हणजे विदाउट विड्थ हे सगळं आता कसं ठरवणार, डेटा टाइपने ठरणार की याच्यामध्ये किती डिजिटचा नंबर स्टोअर करायचा. म्हणजे नंबर 1 मध्ये आता काय जाणार, 31476 आणि नंबर 2 मध्ये 50 जाणार. पण जर तुम्ही विड्थ प्रोव्हाइड केली तर स्कॅनएफ वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतं. आणि लक्षात ठेवा, 2 याच्यामध्ये तुम्हाला काय करावे लागते, स्पेस द्यावी लागते किंवा तुम्ही कॅरेक्टर सुद्धा दुसरं देऊ शकता. मग त्याच पद्धतीने तुम्हाला इनपुट इन्सर्ट करावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं मी डॅश दिलाय तर तुम्हाला इथं डॅश इनपुट करावं लागेल. त्यावेळेस नंबर 1 मध्ये हा नंबर जाईल आणि त्यावेळेस नंबर 50 जो आहे तो नंबर 2 मध्ये जाईल. म्हणजे जर तुम्ही डॅश दिला तर डॅश इनपुट करावं लागेल. म्हणजे स्कॅनएफ फंक्शन तुम्ही ज्या पद्धतीने इनपुट घेण्याचा प्रयत्न करणार आहात त्याच पद्धतीने स्कॅनएफ फंक्शन वर्क होणार आहे. म्हणजेच काय की ज्या पद्धतीने स्कॅनएफ फंक्शन हे डिफाईन केलं गेलेलं आहे कंपायलर मध्ये, त्याच पद्धतीने स्कॅनएफ फंक्शन वर्क होतं. आणि स्कॅनएफ फंक्शन हे पूर्णपणे सरळ मार्गाने चालणारं फंक्शन आहे. त्याला काय म्हणतो आपण, सज्जन मुलगा. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने एक सज्जन मुलगा काय करतो, एकदम लॉ अँड ऑर्डर फॉलो करतो, त्याच पद्धतीने स्कॅनएफ फंक्शन सुद्धा कुठंच हे होत नाही. ज्या पद्धतीने डिफाईन केले त्या पद्धतीने म्हणजे काय, समजा ज्या स्टाईलने तुम्ही इनपुट इन्सर्ट करताय, ज्या ऑर्डरमध्ये तुम्ही इनपुट इन्सर्ट करताय
त्याच ऑर्डरमध्ये तुम्हाला इनपुट घ्यावं लागणार आहे कीबोर्ड थ्रू. जर तुम्ही मिसमॅच केलं तर काय होतं, स्कॅनएफ फंक्शन टर्मिनेट होतं. म्हणजेच कसं, एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल की समजा हा नंबर 1 आहे, फ्लोट घेतला, फ्लोट पर्सेंटेज म्हणून घेतो मी, फ्लोट पर्सेंटेज म्हणून घेतो, आणि कॅर त्याला काय सी म्हणून घेतो, त्याला आपण ग्रेड म्हणून सुद्धा म्हणू, ग्रेड की ग्रेड काय मिळणार आहे. तर समजा मी स्कॅनएफ घेतलं, स्कॅनएफ इंटिजर काय आहे, %d स्पेस %f फ्लोट साठी आणि %c कॅरेक्टर साठी. तर एम्परसँड नंबर 1 एम्परसँड % and ampersand grade ampersand. तुमचा लक्षात ठेवा, तुमची ऑर्डर काय आहे, इनपुट इन्सर्ट करण्याची. आधी नंबर घ्यायचा, मग पर्सेंटेज घ्यायचं, मग ग्रेड घ्यायचं. म्हणजेच समजा रोल नंबर टाकला मी 101 स्पेस पर्सेंटेज टाकले 80% 80 आणि ग्रेड टाकला मी A. तर काय होणार, नंबर मध्ये 101 स्टोर होणार, पर्सेंटेज मध्ये 80 आणि ग्रेड मध्ये A स्टोर होणार. पण जर मी समजा 101 घेतला आणि इथं मी A टाकला आणि इथं मी 80 टाकला, रिव्हर्स केली, ऑर्डर चेंज केली. आपल्याला टाकायचं नंतरचं काय, पर्सेंटेज, पण मी काय टाकलं, ग्रेड टाकला. तर काय होईल, 101 हा रीड करेल, पण त्यानंतर काय, त्याला काय पाहिजे होतं, फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू पाहिजे होती, पण आपण कोणती टाकली, कॅरेक्टर टाकली. स्कॅनएफ फंक्शन टर्मिनेट होईल. स्कॅनएफ फंक्शन काय होईल, टर्मिनेट होईल. स्कॅनएफ फंक्शन तिथंच त्याचं वर्किंग काय करेल, स्टॉप करेल. का, कारण की तुम्ही मिसमॅच केली आहे इनपुट मध्ये. काय केलंय, मिसमॅच. स्कॅनएफ फंक्शन वर्क होणार नाही. स्कॅनएफ फंक्शन वर्क होणार नाही. बरोबर. मग हे काय झालं, हे स्कॅनएफ फंक्शन आहे. दुसरं फंक्शन आपण बघणार आहोत, प्रिंटएफ फंक्शन. दुसरं प्रिंटएफ फंक्शन हे इनपुट साठी, प्रिंटएफ फंक्शन आउटपुट साठी. तर प्रिंटएफ फंक्शन म्हणजे जे पण तुम्ही इनपुट घेताय सी प्रोग्रामिंग मध्ये, ते काय करायचंय तुम्हाला, तुमच्या स्क्रीनवरती, डिस्प्लेवरती तुम्हाला काय करायचं, प्रिंट करायचं आहे आउटपुट ऑन स्क्रीनवरती तुम्हाला आउटपुट घ्यायचं आहे. डिझायर्ड आउटपुट म्हणतो आपण त्याला. जसा कोड केला तसा आउटपुट, जसा कोड केला तसं आउटपुट तुम्हाला घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय यूज करायचं आहे, प्रिंटएफ फंक्शन. काय यूज करायचं आहे, प्रिंटएफ फंक्शन. तर प्रिंटएफ फंक्शन जे आहे ते तुम्ही कसं यूज करता, त्याचा सिंटॅक्स काय आहे, त्याचा पण सेम स्कॅनएफ सारखा सिंटॅक्स आहे. प्रिंटएफ कंट्रोल स्ट्रिंग, जे पण तुम्हाला डेटा यूज करायचा आहे ते कंट्रोल स्ट्रिंग, आर्ग्युमेंट 1 आर्ग्युमेंट 2 कंटिन्युअसली सेमीकोलन. प्रिंटएफ कंट्रोल स्ट्रिंग म्हणजे समजा तुम्ही ज्यावेळेस नंबर 1 स्कॅनएफने एंटर करून घेतला होता, इनपुट करून घेतला होता, तोच प्रिंट कसा करायचा, प्रिंटएफ इंटिजर होता तर %d अँड नंबर 1. आता स्कॅनएफ मध्ये आणि प्रिंटएफ मध्ये काय आहे, स्कॅनएफ मध्ये तुम्ही इथं एम्परसँड म्हणजे ऍड्रेस ऑफ ऑपरेटर यूज करता, प्रिंटएफ मध्ये यूज करत नाही. त्याचं कारण एक बेसिक एक्झाम्पल आहे. ज्यावेळेस आपल्याला काय एखाद्या माहीत नसलेल्या गावाला जायचं असतं, त्यावेळेस आपल्याकडे ऍड्रेस असणं खूप महत्वाचं असतं. म्हणजेच सी प्रोग्रामिंग मध्ये ज्यावेळेस एखादा नवीन व्हेरिएबल घेतो, मेमरीमध्ये कोणती स्पेस एम्प्टी आहे ती आपल्याला माहित नसतं, म्हणून आपल्याला एम्परसँड ऑपरेटर यूज करावं लागतं, ऍड्रेस ऑफ ऑपरेटर यूज करावं लागतं की पर्टिक्युलरली
त्या ऍड्रेसमध्ये म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता इंटिजर ए, त्यावेळेस काय होतं, मेमरीमध्ये स्पेस निर्माण होते, एम्प्टी स्पेसला काय होतो, तो ए जातो. मग ज्या वेळेस तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायची असते, तुम्हाला याचा ऍड्रेस माहित असणं गरजेचं असतं. म्हणून तुम्ही स्कॅनएफ मध्ये काय करता, एम्परसँड ऍड्रेस ऑफ ऑपरेटर यूज करता आणि त्या व्हेरिएबलला ती व्हॅल्यू स्टोअर करता. पण प्रिंटएफला तुम्ही ज्या वेळेस प्रिंटएफ करणार आहात, म्हणजे समजा हा नंबर 1 आहे, नंबर 1 घेतो, नंबर 1, तर ज्या वेळेस तुम्ही आता तिथून घेणार आहात, म्हणजे समजा एखाद्या गावाला, म्हणजे त्या गावाला पोहोचलो, ज्या गावाला आपली ओळख नव्हती, पण आपण ऍड्रेस घेऊन त्या गावाला पोहोचलो. मग परत येताना, तुमच्या घरी परत येताना तुम्हाला ऍड्रेसची गरज लागणार आहे का? नाही, कारण की आता तुम्हाला तुमचा रस्ता माहिती आहे. मग त्याच पद्धतीने काय की नंबर 1 तुम्हाला माहिती आहे की नंबर 1 मध्ये 10 स्टोअर केलेला आहे. आता मेमरी ऍड्रेसची गरज नाही, कारण की तुमच्याकडे त्या मेमरी ऍड्रेसला काय नाव गेलेलं आहे, नंबर 1 नाव गेलेलं आहे. म्हणून त्या मेमरी ऍड्रेसला काय, तो नंबर 1 तुम्ही तिथून काय करू शकता, इझिली रिट्राईव्ह करू शकता विदाउट ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. ऍड्रेस ऑफ ऑपरेटर तुम्ही रिट्राईव्ह करू शकता ती इन्फॉर्मेशन त्या व्हेरिएबल मधून, कारण की त्या व्हेरिएबल मध्ये आता स्टोअर झालेली आहे, त्या व्हेरिएबल मध्ये आता स्टोअर झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करता, प्रिंटएफ फंक्शन यूज करता तुमचं आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले करण्यासाठी, पण मग आता याच्यामध्ये सुद्धा काय आहे, डब्ल्यू विड्थ, आउटपुटची विड्थ कशी असणार आहे, आउटपुटची विड्थ कशी असणार आहे ती सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथं देऊ शकता. आता ती विड्थ कशी द्यायची बघा. आता ती विड्थ कशी द्यायची, समजा नंबर 1 मध्ये मी इनपुट टाकून 9876 ही व्हॅल्यू घेतली. मग मी प्रिंटएफ करतो सुरुवातीला, प्रिंटएफ %d अँड नंबर 1, म्हणजे याचं आउटपुट काय येणार आहे, सिंपल मध्ये 9876 हे प्रिंट होणार आहे, समजा मी विड्थ दिली, एक विड्थ दिली %2d नंबर 1. लक्षात ठेवा, स्कॅनएफ मध्ये जर %2d दिली तर तो फक्त 2 डिजिट घेतो, पण प्रिंटएफ मध्ये जर तुम्ही दिली तर लक्षात ठेवा, याची जेवढी लेंथ आहे, म्हणजे याची जेवढी विड्थ आहे, त्याच्यापेक्षा जर तुम्ही कमी लेंथ दिली तर ह्या आउटपुट वरती काहीही परिणाम होत नाही. म्हणजे आउटपुट 9876 हेच प्रिंट होणार आहे. काय, 9876 हेच प्रिंट होणार आहे, बरोबर आहे. 9876 हेच प्रिंट होईल. काय होईल, हेच प्रिंट होईल. पण जर तुम्ही आता याची जी विड्थ आहे, याची 4 आहे, जर तुम्ही 4 पेक्षा जास्त विड्थ दिली, जर तुम्ही 4 पेक्षा जास्त विड्थ दिली तर काय होईल, तर असे स्पेस क्रिएट होते, 1 2 3 4 5 6 आहे, तर 6 स्पेस क्रिएट होतील. आणि आउटपुट हे असतं राईट जस्टिफाईड, म्हणजे पीसीचं आपलं राईट जस्टिफाईड, स्क्रीनचं लेफ्ट जस्टिफाईड. तर ह्या 2 पेस आहेत त्या एम्प्टी राहतील. 9876 असं तुमचं काय होईल, आउटपुट प्रिंट होईल. म्हणजे तुम्हाला आउटपुटचा सुद्धा फॉर्मॅट असतो, फॉर्मॅटेड आउटपुट म्हणतो याला आपण, की आपण आउटपुटला सुद्धा फॉर्मॅट करू शकतो, मग जर हेच तुम्हाला काय करायचं असेल, हेच तुम्हाला
जर समजा या ह्या ज्या ब्लँक स्पेस क्रिएट होत आहे त्या जर तुम्हाला कशाने फिल करायचे असेल म्हणजे झिरोने जर फिल करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. printf %06d नंबर 1 तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता 009876 इथे तुम्ही 0 दिलाय म्हणून काय 009876 009876 तर तुम्ही ते सुद्धा काय करू शकता ह्या ज्या ब्लँक पेसेस इथे तयार झाल्या होत्या त्या तुम्ही झिरोने फिल करू शकता. काय करू शकता झिरोने तुम्ही फिल करू शकता. झिरोने तुम्ही फिल करू शकता. आता हे तर या साईडला फिल झालं. जर तुम्हाला हे जे नंबर आहे हे सुरुवातीला घ्यायचे असतील स्टार्टिंगला तर काय करायचं मायनस साइन असतं म्हणजे जर राईट जस्टिफाईड आहे तर ते लेफ्ट जस्टिफाईड करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही काय करायचं -6d नंबर 1 म्हणजेच याने काय होईल असे 6 स्पेसेस क्रिएट होतील आणि 9876 आणि ज्या स्क्रीनच्या लेफ्ट साइडचे जे काय आहेत स्क्रीनच्या जी आहे ती लेफ्ट जस्टिफाईड होईल आणि राईट साइडला काय होतील ब्लँक स्पेसेस क्रिएट होतील. ब्लँक स्पेसेस क्रिएट होतील. अशा पद्धतीने तुम्ही इंटिजरचा नंबर दिला असेल तर त्याचं काय करता आउटपुट फॉर्मॅट करता. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं आउटपुट फॉर्मॅट करता. %d दिला तर जसं दिलंय तसं तेवढी जेवढी इंटिजरची डेटा टाईप नुसार ठरणार की किती हे 2d दिला लेंथ पेक्षा विड्थ पेक्षा कमी आहे काहीच इफेक्ट होणार नाही. 6d दिला तर 6 पेसेस क्रिएट होतील त्याच्यामध्ये मग या 4 पेसेस ऍड म्हणजे आउटपुट प्रिंट होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करता आउटपुट इंटिजरचं आउटपुट प्रिंट करता. इंटिजरचं आउटपुट प्रिंट करता. जर तुमच्याकडे फ्लोट व्हॅल्यू असेल तर तुम्ही कसं करणार जर फ्लोट व्हॅल्यू असेल लक्षात ठेवा फ्लोट व्हॅल्यू म्हणजे रिअल नंबर असेल तर बाय डिफॉल्ट ज्या फ्लोटिंग पॉइंटच्या पुढच्या म्हणजे प्रिसिजन जे असतं ते किती डिजिट बाय डिफॉल्ट 6 डिजिटचं असतं. म्हणजेच समजा मी जो हा नंबर घेतला फ्लोट नंबर इज इक्वल टू 78.77 तर बाय डिफॉल्ट 6 प्रिसिजन म्हणजे काय 78.700000 हे 6 प्रिसिजन काय होतील बाय डिफॉल्ट 6 प्रिसिजन असतात. बाय डिफॉल्ट 6 प्रिसिजन असतात बाय डिफॉल्ट. पण जर तुम्हाला हे आउटपुट फॉर्मॅट करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं तर तुम्ही बघा मी आता 86 अशा पद्धतीने काय केलंय एक फ्लोट नंबर घेतलाय. अशा पद्धतीने तो मला काय करायचा प्रिंट करायचा आहे. तो प्रिंट करताना printf %f जर मी केला आणि नम केला तर याचं जे आउटपुट आहे ते काय येईल 78.778600 6 प्रिसिजन पॉइंट. किती 6 प्रिसिजन पॉइंट. जर मी printf मी असं लिहिलं किती डिजिट आहे 1 2 3 4 5 6 7 7 डिजिट आहेत. जर मी असं केलं 7.4f num1 तर याचा आउटपुट काय लक्षात ठेवा 7 डिजिट आणि 4 प्रिसिजन पॉइंट 4 फ्लोटिंग पॉइंट म्हणजे काय की 78.7786 4 प्रिसिजन पॉइंट. हा 4 म्हणजे 4 प्रिसिजन पॉइंट असतो. तर 4 प्रिसिजन पॉइंट काय होतील
प्रिंट होतील. जर मी यालाच मी असं केलं तर प्रिंट एफ पर्सेंट 7.2f नम, याला जर मी असं केलं तर 2 पॉइंट येतील, पण 2 पॉइंट काय होतील 86 आहे 78.78. याचं काय होईल ऍब्सोल्यूट नियर व्हॅल्यू 77 च्या नियर व्हॅल्यू 86 आहे तर 78.78 अशा पद्धतीने काय होईल आउटपुट प्रिंट होईल. पण आउटपुट प्रिंट होताना हे किती आहेत 7 डिजिट सांगितले आणि हे किती आहेत 5. डॉट सुद्धा डिजिट मध्येच पकडतो तर 5. मग हेच आउटपुट प्रिंट होताना अशा 7 स्पेसेस क्रिएट होतील. म्हणजे 78.78 या झाल्या तुमच्या 5 पेसेस आणि या 2 पेस. राईट जस्टिफाईड असतो तर राईट जस्टिफाईड नुसार 78.78. पुढच्या ज्या 2 केसेस आहेत त्या आहेत ब्लॅक. यालाच लेफ्ट जस्टिफाईड करायचं असेल तर तुम्ही काय करणार याला मायनस साइन देणार. -7.2f नम झाला काय झाला 78.78 या 2 पेसेस झाल्या लेफ्ट जस्टिफाईड. हे लेफ्ट जस्टिफाईड. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे इंटिजर आणि जर रिअल म्हणजे फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू आली तर अशा पद्धतीने त्याचं आउटपुट जे आहे ते फॉर्मॅट करायचं आहे. अशा पद्धतीने त्याचं काय करायचं आहे आउटपुट फॉर्मॅट करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे कोडिंग करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे कोडिंग करायचे आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण फक्त प्रोग्राम्स बघणार आहोत आणि कॅरेक्टर आणि स्ट्रिंगची सुद्धा फॉर्मॅट कसं करायचं ते बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ते बघणार आहोत आणि प्रोग्राम बघणार आहोत. आणि जे तुम्ही इंटिजर फ्लोट डबल जे पण डेटा टाइप्स बघितले त्याच्या ज्या फॉर्मॅट आहे %d, %f, %lf, %l, %h हे कशासाठी आहे तर स्क्रीनवरती बघा. इमेज मध्ये तुम्हाला प्रत्येक डेटा टाइपचा एक फॉर्मॅट दिसेल. फॉर्मॅट स्ट्रिंग असेल ती स्ट्रिंग तुम्हाला प्रत्येक डेटा टाइप वरती यूज करायची आहे. स्क्रीनवरती तुम्हाला इमेज दिसत आहे त्या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तुम्ही काय की प्रत्येक डेटा टाइप साठी वेगवेगळी फॉर्मॅटेड स्ट्रिंग यूज करू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण काय बघितलं इंटिजर आणि रिअल नंबरचं जे फॉर्मॅट आहे इनपुट आणि आउटपुटचं ते कशा पद्धतीने करायचं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कॅरेक्टर आणि स्ट्रिंगचं फॉर्मॅट कसं करायचं आणि काही प्रोग्राम्स बघणार आहोत. आणि आता जेमतेम बरंचसं बेसिक झालेलं आहे. आता आपण प्रोग्रामिंग ओरिएंटेड सर्व गोष्टी सुरू करू शकतो हे त्याचं बेसिक होतं. आणि आता प्रोग्राम्सला आपण सुरुवात करणार आहोत आणि पुढे आता C++, जावा, पायथॉन, डेटा स्ट्रक्चर युजिंग C याचे सुद्धा लेक्चर्स यायला सुरुवात होतील. ते सुद्धा आपण आता घेणार आहोत. अशा पद्धतीने आजचं लेक्चर आहे. तुम्ही बघा, इतरांनाही शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून एज्युकेशन मध्ये काय येईल सिरियसनेस येईल. प्रॅक्टिकली आपल्याला बनायचं आहे. प्रॅक्टिकली बनण्यासाठी प्रॅक्टिकली एज्युकेशन घेण्यासाठी मी त्यासाठीच व्हिडिओ लेक्चर बनवतोय आणि यूट्यूबला अपलोड करतोय. तर अशा पद्धतीने आज आपण ह्या ज्या मॅनेजिंग इनपुट आउटपुट ऑपरेशनच्या कन्सेप्ट आहेत प्रिंटफ आणि स्कॅनएफ या 2 गोष्टी आपण बघितल्या. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ओके, घरीच राहा, सुरक्षित राहा.
अभ्यासावरती फोकस ठेवा. ओके, थँक्यू, धन्यवाद.